आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रीयन जनतेविषयी एक राजकीय स्वरूपामध्ये 1-2 मिनटं बातचीत करतो. अवश्य आहे का? पूर्ण व्हिडिओ पहा. मी पंढरीनाथ आव्हाड बोलतोय. आपल्या महाराष्ट्राचे राजकीय नेतृत्व नेमके कोणाच्या हातात आहे? मान्य आहे, जे सत्ताधीश आहे, ज्यांची सत्ता केंद्रशासित आहेत, अखिल भारतीय राजवट ज्यांची आहे ती BJPची म्हणतो आपण. हे महाराष्ट्राचं नेतृत्व BJPच्या हातात आहे, मान्य आहे. पण जे मित्रपक्ष म्हणून जे कार्यान्वित असणारे जे राजकीय काही पुढारी आहेत त्यांचे काय काय घडले बरं? एवढ्या 25-30 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राची जर संपूर्ण राजकीय भूमिका जर आपण अवलोकित केली, आजमावली, तर काय वाटते बरं आपल्याला? लक्षात घ्या. विलासराव देशमुख गेल्यानंतर सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातून देशव्यापी झाल्यानंतर थोडं राजकारणाची पकड जी होती ती कमी पडली. नंतर पुढे काय घडलं? जे आपले शिवसेना प्रमुख होते बाळासाहेब ठाकरे, ते गेल्यानंतर 50% महाराष्ट्राची राजकीय शक्ती किंवा राजकीय ताकद कमकुवत झाली. त्यातही काय घडलं? माननीय छगन भुजबळ हे सुरुवातीला शिवसेनेतून परावृत्त झाले. मनोहर जोशींनी एक 10-5 वर्ष किंवा 4-6 वर्ष एक शिवसेनेमध्ये कार्यप्रणाली सांभाळली. नंतर ते हे अगदी ढिल्ले झाले म्हणावे की काय. असो, काँग्रेसची राजवट होती तोपर्यंत जे खरोखर कार्यावर प्रेरित होते विलासराव देशमुख. त्यानंतर चव्हाण असो, थोरात असो, पाटील असो किंवा इतर काळे कोले विखे काय असतील ते, दरडा वगैरे किंवा नाईक कंपनी, सुधाकरराव नाईक ते गेले, जवाहरलाल दरडा तेही गेले, गोविंदराव अधिक तेही गेले, प्रतिभाताई पाटील त्या राष्ट्रपती झाल्यानंतर त्याही बाजूला झाल्या, स्वरूपसिंग नाईक तेही गेले, बळीराम हिरे तेही गेले. मग काँग्रेसची ताकद जी होती ती किती कमकुवत झाली. पृथ्वीराज चव्हाण, त्यानंतर तुमचे बाबासाहेब भोसले, शिवाजीराव निलंगेकर, शिवाजीराव पाटील, ही सगळे मंडळी हळूहळू हळूहळू हळू एक 10-5 वर्षात कुठेतरी बाजूलाच गेली म्हणा, किंवा काही त्या ठिकाणी काहींना देवाज्ञा झाली. परिस्थितीचं स्वरूप ते एक अंतुले होते. परिस्थितीचं स्वरूप बदलत गेलं. काँग्रेसच्या बाबतीमध्ये पायउतार होत गेला, सगळं पायउतार झाला. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले काँग्रेसचे, त्यांनी काँग्रेस सोडली. शिवसेनेचे नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते, त्यांनी शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भाऊ असताना सुद्धा एकमेकाचं नेतृत्व एकमेकांनी स्वीकारलं नाही. स्वतः आपले सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा राज ठाकरे विरोधात गेले. आता ते त्यांच्या विरोधात गेले का उद्धव ठाकरे त्यांच्या विरोधात गेले ते दोघं पाहतील. आपल्याला तो विषय महत्वाचा नाही. पण विषय हा आहे का ठाकरे घराण्यामध्ये सुद्धा द्वंद्व झाले. विषय काय झाला? नारायण राणे तेही गेले. आणि नंतर आत्ताच्या घडीला एवढा मोठा शिवसेना आहे, बलाढ्य पक्ष असताना राजकीय भूमिका महाराष्ट्रामध्ये हादरवून सोडणारा पक्ष, त्याच्यामध्ये खंड झाले, विखंड झाले. एकनाथराव शिंदे आणि त्यांचे काही अनुयायी शिवसेनेला सोडून गेले. शिवसेना पांगळी झाली. पुढे कोणाच्या तरी राजकीय दबावाखाली म्हणा, किंवा न्यायालयाच्या निर्णयाने म्हणा, किंवा सत्ताधारीच्या असताना असणाऱ्या सत्तामुळे म्हणा, नेमकं काय घडलं? पक्ष चिन्हही गेले हो, धनुष्य चिन्ह तेही गेलं. महाराष्ट्राचं बोलतोय आपण. राष्ट्रवादीच्या बाबतीत काय घडलं? राष्ट्रवादी तर अगदी एकदम फुटवादी झाली ती सुद्धा.
अजितदादांचा गट वेगळा गेला, चुलत्या पुतण्यांमध्येही द्वंद्व झालं. कठीण परिस्थिती. महाराष्ट्राकडे नजर ही गालबोट लागल्यासारखी नेमकी कोणाची होती आणि ती कोणी लावली, कशी लावली, हा अभ्यास अति महाराष्ट्रीयन लोकांना करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र आहे आपलावाला. गोपीनाथराव मुंडे न जाणारी व्यक्ती अचानक जावा पहाटे पहाटे, कळत न कळत स्पीड ब्रेकरचा धक्का लागला नाही लागला. कालपर्यंतची व्यक्ती अगदी घोड्यासारखी धाव, असे खाड 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 टाप टाकल्यासारखे चालणारे, खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड म्हणणारे, ते उडवीन राई राई एवढे म्हणणारे, लोकमान्य टिळकांसारखे अगदी जहालवादी असे ते त्यांचं नेतृत्व असताना सुद्धा स्वराज्य हा माझा म्हणण्यासारखं तेही अचानक गेले. रामकृष्ण हरी, विलासराव देशमुख तेही गेले. आर आर आबा एक बुलंद तोफ तेही गेले. काल परवा अजितदादा मनी नाही ध्यानी नाही तेही गेले. माननीय शरदचंद्र पवार यांनाही कोणीतरी ह्या टोपी खाली दडलंय काय म्हणल्यासारखं, दुखण्याने आजाराने नेमकं त्यांच्या तोंडाला तो त्रास का झाला, कसा झाला, कोणापासून झाला, घडलं कसं? राजकारण घडू द्यायचं नव्हतं ना, राजकीय क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला पुढे ढळू द्यायचं नव्हतं ना कोणीतरी. लक्षात घे, तिथं कमकोतपणा केला, तिथंही बिघड केला. झाली पांगळी सगळी महाराष्ट्राची राजनीती. मग आता पळवापळवी झाली, उठाउठी झाली. ज्यांचे नाव कधी ऐकले नाही हो आम्ही, ते एक आपले एकनाथराव खडसे, चूप तेरी चूप मेरी चूप, त्यांनाही चिडी चूप केलं. आणि आपले तरुण तडफदार आमचे मित्र धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यातही कलह, वाद, आगे ना पिछे पिछे ना आगे, असं करून 10-15 वर्ष त्यांनाही पाय उतार करायची पाळी आणली होती. राजकारणामध्ये हे द्वंद्व कसं आणि कोणी घडवलं, कसं कसं घडलं महाराष्ट्रामध्ये? ज्यांना किंमत, हा शब्द मी बोलत नाही, पण ज्यांना कधी आम्ही कानाने ज्यांची ऐकलेच नाही, ज्यांचे नावं कधी ऐकले नाही, ते मंत्री महामंत्री, महाराष्ट्रामध्ये 10 वर्षपूर्वी यांचे कधी नाव ऐकायला येत नव्हते, ते सत्ताधीश झाले. आणि आमच्या महाराष्ट्राचं थोरात घराणं, विखे पाटलांचं घराणं, हिरे घराणे, नाईक घराणे, गुजराती असो, वाणी असो, राजपूत असो, पाटील कंपनी, वंजारी समाजाचे, लेवा पाटील कंपनी, मराठा समाजाचे, सगळ्यांचं पानिपत करून टाकलं. महाराष्ट्राचं घडलं कसं आहे? दादाही गेले, शरद पवार फिके पडले, वयोवृद्ध झाले, राज ठाकरेंनाही स्थिर बसू देत नाही, उद्धव ठाकरेंनाही निर्णय घेता येत नाही, आणि आमचे एकनाथराव शिंदे तेरी चूप मेरी चूपच येते, पण केले घटकाभर मुख्यमंत्री, घटकाभर केले कायमचं नाही केलं त्यांना मुख्यमंत्री. दादा काय, दादा म्हणजे दादा माणूस होता, गेला बिचारा दादा. अजित दादा, आर पाटील गेले, मुंढे गेले, काय देशमुख गेले, साहेब गेले, गोपीनाथराव मुंडे, आमचे बाळासाहेबही गेले, आणि आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व आता कोण आणि कसं करणार? हे का बोलावं लागतंय एवढं? कशासाठी बोलायचं? शेतकऱ्यांचा वालीच कोणी राहिला नाही. 1-1, 2-2 जण काय पळतील, पळून पळून किती पळतील हो, कोणत्या ताकदीने पळायचं त्यांनी? सांगा ना तुम्ही. मकाचे बाजार भाव 10 वर्षापूर्वी जो 2224चा बाजारभाव होता तो 1400वर आला. कांदा बाजारभाव 700-800वर आला. इतर बाजारभाव भरमसाठ वाढले, बियाणे वाढले, सगळं काही फळफळावर राहिलंच नाही. पाणी पुरवठा योजना कुठे आणि कशा चालल्या त्याला ठिकाणा नाही. काही आमदार, काही खासदार, काही मंत्री
देताय आम्हाला काहीतरी म्हणून चालतोय आम्ही, सत्तेमध्ये आहेत म्हणून आम्ही चूप आहोत, अशा रीतीची राजनीती झाली. काय करेल एकटे जयंत पाटील, काय करेल एकटे पृथ्वीराज चव्हाण, हं? काय ताकदी राहिल्या काँग्रेसमध्ये, काय ताकद राहिली? हं? राहुल गांधी वाटेल तेवढं जीवाची ओढाताड. आहो महाराज, तुमच्याजवळ पाठबळ राहिलं कुठे हो काँग्रेसमध्ये? उद्धव ठाकरेंना पाठबळ देणारे जे होते घरचेच, घरचाच भोदू लंकादहन झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीत तेच घडलं. जे आमचे जे रामदास आठवले आणि प्रकाश भाऊ आंबेडकर महाराष्ट्रातले असून एकमेकाच्या विरोधात भाऊबंद तिथं बी. अहो सगळीकडे कसं घडलं? काळे कोल्यांच्या बाबतीतही भाऊबंदकी घडवली. कोपरगाव तालुक्यात थोरातांच्या विरोधात काहीतरी, विखेंच्या विरोधामध्ये कुठेतरी गाळबोट लावतात. धनंजय भाऊंच्या विरोधामध्ये पंकजाताई. स्वरूप चांगलं राहिलं नाही. महाराष्ट्राला कोणाची तरी नजर आहे आणि कोणाच्या तरी अंडर हा महाराष्ट्र चालवला जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मी राजभाऊ ठाकरेंना आजच आग्रहाची विनंती करतो, उद्धव भाऊंना करतो आणि एकनाथराव शिंदेनाही करतो की तुम्ही शिवसेना एकत्र आणा. ह्या महाराष्ट्राची भूमी, मराठी मायबोलीची भूमी शिवसेनेनेच आजपर्यंत बळकट बनवली होती आणि तुम्हाला भगवान डोळ्यापुढे ठेवा, शिवरायांना ठेवा, माता भवानी डोळ्यापुढे आणा. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय डोळ्यापुढे आणा. आणि नेतृत्वाला जर खंबीर आणि गंभीरपणाने जर सांभाळायचं जर असेल ना, महाराष्ट्र जर वाचवायचा असेल तर एकत्र या, एकत्र या. मी बीजेपीच्या विरोधात नाही बोलत, पण महाराष्ट्रामध्ये त्यांचं लक्ष राहिलेलं नाही. त्यांनी पळवाटा शोधून महाराष्ट्राला वागणूक दिली आजपर्यंत. यथा योग्य स्वरूपाची वागणूक ह्या भारतीय जनता पक्षाने आमच्या महाराष्ट्राला, आपल्या महाराष्ट्राला दिलेली नाही. लक्षात घ्या. गांभीर्याने विचार करा, तुम्ही चांगला विचार करा. चालली मुंबई पळत पळत सगळीकडं, नागपूरकडं समृद्धी रस्त्याने हळूहळू चाललंय. धीरे धीरे विदर्भ राज्य होणार. आमचे मोदी जे आपले जे पंतप्रधान आहेत, यांची गुजरातकडे विकासाची वाटचाल जी दिसते ती मुंबई गुजरातकडे हळूहळू चाललेली आहे. केंद्रीकरण नाही, हे सगळे विकेंद्रीकरण चाललेलं आहे. मुंबई सुद्धा ढिल्ली पडणार, महाराष्ट्र सुद्धा अगदी कमकुवत ठरल्यासारखं घडत आहे. आणि ह्या महाराष्ट्राला जर वाली म्हणून जर खरोखर रयतेचा वाली जसा छत्रपती शिवराय होऊन गेली, तसंच जर महाराष्ट्राला वाचवायचं असेल ना, शिवसेना एकत्र आली पाहिजे. राष्ट्रवादीची ताकद आणि काँग्रेसची ताकद जोड म्हणून त्यांना मिळाली पाहिजे, तर महाराष्ट्र वाचला तर वाचणार आहे. नाहीतर हे जे बडे नेते आहे ना, यांना गरज नाही दिसत. हे विदेशाचं राजकारण करणार म्हणावं का व्यवसायाचं आणि व्यापाराचं करणार म्हणावं, हेच काही कळत नाही, अजिबात कळत नाही. संतांची भूमी आहे, वाचवा ह्या संतांच्या भूमीला, ह्या महाराष्ट्राला वाचवा. उद्धव भाऊ जरा जपून, राजभाऊ जरा आता डोळे उघडा, एकनाथरावजी या आपल्या मायदेशी. आमची शरद पवार थकलेले आहे त्यांच्या पाठीमागं ताकद. पंकजाताई तुम्हीही टाळकं ठिकाणावर ठेवा. हो धनंजय भाऊ, महाराष्ट्राला वाचवा आणि एकत्र या. नुसतं भारतीय राजकीय बड्या पुढाऱ्यांच्या अंडर जगू नका.